त्यांना काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. तिचा आम्ही पण व्हिडिओ बनवतो. काय झालं त्यांचं, काय काय प्रॉब्लेम आहे त्यांना काय माहिती. त्याच्या बाहेर बनवतो तरी पण, आतमध्ये बनवतो तरी पण, एका फुटपाथच आहे ना. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी दमादन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे. मम्मी इथं रील बघत बसतीये. अजून स्वीटी इथं काय चालतं ना सांगत बघायला. हा मम्मी. आता मी पण कुठं सूट बुटात व्हिडिओ बनवतोय. जे नॉर्मल आहे ते नॉर्मल आहे, बरोबर ना? समजत नसत. आता काय झालं, आता सगळ्यांच्या घरी असंच असतं. पप्पा बोलतात की मी बनियान अजून टॉवेल वरती, असं मला रेकॉर्ड नको करू. मग तुम्ही सूट असं टाय वगैरे, पॅन्ट बिंट जीन्स टी शर्ट घालून बसा ना. तुम्हाला माहिती आहे माझं डेली व्लॉगिंग चालू आहे, बरोबर ना? अजून हरकत काय, चांगलं तर वाटतंय. हा मग हे शेटी. हा काय, हा हा काय नुसतं झोपती माझं लेकरू. आपला चाय रेडी आहे गरमागरम. आपलं बिस्किट आहे. मी आज ओरिओ बिस्किट खाणार आहे. इथं स्वीटी पण आली आहे. तुम्हाला माहिती आहे स्वीटी आता झोपली होती ना, मी चाय प्यायला बसलो ना, लगेच धावत पळत आली आहे. की तिला माहिती आहे बिस्किट संपून जाईल, संपायच्या आधीच येऊन बसली. बघा असे असतात हे. आता काय करणार, हिला माहिती आहे भाऊ आहे ना काय मला खायला देतो. असं एकटा नाही खात बसणार. हे घे, स्लिप 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 खा. तर माझा चाय नाश्ता झालाय. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ही जे इथे जे अंडे होते ना, ते कावळ्यांनी फोडलेत. दोन अंडे होते इथे, 2 अंडे होते पण दोन्ही अंडे नाहीत. पहिला अंडा कसा गायब झाला? जो पहिला एक अंडा आहे ना, तो काय माहिती पडला का कावळा घेऊन गेला. घेऊन गेला ना. हा दुसरावाला अंडा नेलाय ना, अजून पहिलावाला अंड्याचं का? आता दोन्ही अंडे त्या कावळ्याने तोंडात घेऊन गेला. आता अंडेच नाहीयेत. ते जे कबूतर आहेत ना, इथंच भटकतायत. काय कोंबडीचे अंडे ठेवू? बोल ना. ते बोलते आता तू अंडे दे. जा खालतून 10 रुपयाचे अंडे घेऊन ये, अजून तिथं ठेव. मम्मी 90 रुपये डझन अंडे झाले तर हा. आहे का नाही, वाढले प्राइस. क्रिस का गाना सुनेगा क्रिश का? सुनेगा काय सुनेगा ए बेटा. ले बेटा. दादा या गाण्यावरती लहानपणी खूप नाचायचं ना. ते बर्थडे बिड्डे मध्ये चालवतात ना, तेव्हा नाचायचा. मंटूचा जो बेल्ट आहे ना, तो धुवायला टाकला होता. मी बांधला होता ना, तो जास्तच फिट झाला. मी मम्मीला बोललो, मम्मी तूच बांध. किती गोड वाटतंय. लय गोड वाटतंय आहे ना. बघ बरं आता बघ ना, असं हात तिचा मुंडकं बघ कुठं गेलं. वाघ दाखव. हा, ही मेन राखी आहे. मग राखी अशीच पडली होती, तर मी बोललो की मंटूचा बेल्टच बनवून टाकतो याला. व्हेरी गुड. मंटू ना माझ्याकडे येऊन रात्रीची अशी झोपती ना म्हणतो. इथं पप्पा बिचारे इस्त्री करतात कपड्याला. मम्मी करू देत नाहीये त्यांना. तू का नाही करत पप्पांचे कपडे इस्त्री? मला कामाला जायचं ना रे. हा, कामाला जायचंय. लय पप्पाची बाजू घेऊन बोलायला लागला रे. जेव्हा बघतो पप्पाच बिचारे करतात कपडे इस्त्री, मम्मीला कामाला जायचं असतं. मम्मी बोलते की तुम्हीच करा. मग कधीच्या काय करेल तर काय होते. माझं देते का कुणी काय करून इस्त्री? माझी साडी इस्त्री करून देते कोण? मी माझी स्वतःच करते ना. आम्ही आमच्या स्वतःचे करते धरते. ए शिदी काय पाहिजे तुला? चिकन आहे तर शिटी पण होती. कुणी करत नाही, कुणीच करत नाही माहिती का. करतो फक्त कामवाली कशी असते घरामध्ये तशी आहे मी, बघा. बिगर पगाराची.
हाय जगात पगाराची ना मुलगी तसंच आहे का नाही? तिथं माझं लेकरू बघ ना आलंय, तिला चिकन पाहिजे. मग मला काय करायचंय? हा मला काय करायचं तिचं? बघ ना तिला, बघ तरी किती मासूम आहे. मग काय करू तिला? हो वास येते, असं असं वास येतोय, चिकनचा वास येतोय, वास येतोय. पप्पा तुमचं काय मत आहे? मम्मी कपडे इस्त्री करून देत नाही तुम्हाला? हा स्वतःच काम स्वतःच करायचं. ऐकलं का मम्मी? माझं कसं काय कोण करीत नाही? मी सगळ्यांचं करते, माझं कसं काय कोण नाही करत? काय तू मम्मी आहेस? मम्मी काय ठेका उचलला काय तुमचा सगळ्यांचा? ठेका उचललाय मी? आता माझं लग्न थोडी झालंय की हा जोपर्यंत लग्न नाही होत तोपर्यंत काय. हा स्वतःच काम स्वतः करतात ना, फक्त इस्त्री करतात कपडे. कपडे तर धुते मीच ना. बरोबर. मग मंटू पण आलीये. काय झालं तुला? हा काय झालं? चिकन खायचंय तुला? चिकन खायचंय? चिकन खायचंय का? चिकन खायचंय? हा हा आ, इकडे इकडे. स्वीटीला ना बेड वरती यायचंय, बेड वरती झोपायचं. ये चल, पण तिला चढताच येत नाही. किती ट्राय करते, तिला यायला जमतच नाही. ये चल, य य य य आ? ए, अरे बापरे वा, आता लगेच आले. तिला जमतच नव्हतं वरती यायला. इथं स्वीटी, तिथं मंटू. हे बाबू काय झालं? चल जा खाली, जा खाली जा. वहिनी आलं तर ओरडतील, दादा आलं तर ओरडल. जा लवकर जा, या खाली हो. उठ उठ खाली. या माझ्या लेकरांना ना खालती झोपायला नको, त्यांना बेड पाहिजे. अरे आम्ही खालती झोपतो, मला हे कळत नाही भाई. हे लोक आमच्या घरात राहताय का आम्ही यांच्या घरात राहतोय? हे बेडवरती झोपतायत, अजून आम्ही खाली झोपतोय. यांचंच राज्य आहे घरात. माझी आंघोळ झाली, मी रेडी होऊन बसलोय जेवायला. बघा एवढंच भात, अजून कालवण आहे. म्हणजे कालवण आहे, भात नाहीये. काय करू? यांना देऊ का मी खाऊ? काय कळत नाही. कारण यांना दिलं तर मी काय खाणार? अजून हाय केवढं बघा, एवढूस माझं पोट भरणार आहे का? त्यात पण ह्या दोघांना पाहिजे. काय देऊ तुम्हाला मी? मलाच आहे का काय खायला? मलाच आहे खायला? नाही ना? तुम्ही बरोबर खातात ना? मला विचारतात. हा बघा लाळ पडायला लागलीये. तर मी आता आलोय व्हिडिओ बनवायला. अक्षय आलाय, अभिषेक आलाय. आता मी मेडिकल मध्ये चाललोय, आदर्श मेडिकल मध्ये. म्हणजे आदर्श माझ्या मित्राचं नाव आहे, त्याच्या मेडिकलचं नाव ग्रीन मेडिकल आहे. तर माझा एक कॉन्सेप्ट आहे, तिथं शूट करायला चाललोय. अक्षय इथं बघ मंदिरात जाऊन आलाय. आज ना, हा आज सगळं कॉलेज सुटलंय, मस्त चांगले चांगले कपडे घातलेत मुला मुलींनी. अरे चांगले चांगले कपडे अरे घालतात. अॅन्युअल डे म्हणून चांगले चांगले कपडे घालतात. आम्ही पण मुलांना घातलेत. बघतोय मुलींना. मुलांना मुलींना आता येतच जात आहेत, बरोबर ना? आता आता चालतायत येत आहेत की हा आज अॅन्युअल डे. कारण माझे पण होते अॅन्युअल डे, आता ते संपले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. संपले ते नाही, गेले ते दिवस, राहिले ते आठवण. आमच्यासाठी संपले ते दिवस. आता आलोय ग्रीन मेडिकल मध्ये शूट करायला. इथं सेट दिसतच नाहीये. अरे सेट लपून राहिलेत. म्हणजे हे काम करतात, हे पण सेटच आहेत. कारण जेव्हा पण मी येतो तेव्हा हेच असतात. आदर्श जो आहे ना तो दिसतच नाहीये. भाई फोन आला आशिष. हा तर माझा एक कॉन्सेप्ट आहे, तर तो शूट करायला आलोय. आता फटाफट शूट करून घेतो आम्ही. अभिषेकचा एक कॉन्सेप्ट आहे, तर शर्ट थोडा फाटलेला पाहिजे, भिकारी बनवायचा. शर्ट फाडणे काय? कैची दो ना, एक मिनिट, ये फाड़ दो ना थोडा. हे इकडे अक्षय, त्याला भिकारी बनवणार आहे. अरे हे काय? अरे दोघं तिथेच ब्लॉगिंग करतायत. शपथ. तर इथं शूट चाललंय, चांगलं शर्ट फाडलंय अभिषेकचं. बघा एका व्हिडिओ साठी एवढं चांगलं शर्ट फाडलंय. शर्ट बघा, हे इथून फाडलंय, इथून फाडलंय. एका व्हिडिओ साठी शर्ट फाडलंय. तेव्हा ते काका फोटो विटो खिचतायत, त्यांना काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. तिचा आम्ही पण व्हिडिओ बनवतो, काय झालं त्यांचं? काय प्रॉब्लेम आहे त्यांना काय माहिती. त्याच्या बाहेर बनवतो तरी पण, आतमध्ये बनवतो तरी पण. एका फुटपाथच आहे ना, त्यांची प्रायव्हेट जागा आहे का ती? नाही, त्यांचा पण व्हिडिओ रेकॉर्ड आहे. ते कशाला आमचा फोटो कशाला काढतायत? त्यांना कोणी परमिशन दिली? किती गरिबी चालली आहे, खालचं पडल्याला खातोय. किती गरिबी चालली आहे, खालचं पडल्याला खातोय. ए भाई, असं वेस्ट करणं पाप आहे. तर मी आत्ताच आलोय घरी. इथं मम्मी पण आली आहे कामावरून. कामावरून येऊन 7 वाजता आलेली.
आता वाजले किती? 9:45. 9:15 वाजले. येताना भटकायला मग? अरे व्हिडिओ शूट करतो. मम्मीला असं वाटतं की मी असंच भटकत राहतो. तू तर बोल ना, त्याला गेलतो कुठे कुठे गेलता म्हणलं? अलिबागला. मस्ती केली. मम्मी बोलली कुठं गेला होता. मी बोललो अलिबागला. मम्मीला माहितीये मी व्हिडिओ बनवायला जातो तरी विचारते कुठं गेला होता. पण तू लवकर येत असतो व्हिडिओ बनवून. आता किती वाजल्या? थोडं बाहेर होतो, काम होतं. काय होतं काम? अरे होतं, मी सांगू नाही शकत. गाडवा. इथं मंटू पण झोपली आहे. किती झोपणार. सोमी होती तीच बघा. तिथं स्वीटी झोपली आहे. काय झालं मम्मी? स्वीटी एकदम शांत का झाली आता? कोण काय बोललं? कुणी मारलं? ही स्वीटी मम्मीने मारलं माझ्या लेकराला. मम्मी हे काय या डब्यात स्नॅक? हे काय गाजर चालू आहे का? अजून याच्यात चटणी आहे, हिरवी चटणी आहे त्याच्यात. आमच्या टीचरची अॅनिव्हर्सरी होती आज. हा तर मग टीचरनं आम्हाला ती सगळ्यांना खायला दिली ते भजी पाव ही. तर मी तिथं खाल्लं नाही, मी घरी घेऊन आलो. एक आईच असती सगळ्या लेकरांसाठी घेऊन येते. मम्मीला पाहिजे असतं तर तिथे पण खाल्लं असतं, पण मम्मीने खाल्लं नाही. मम्मी बोलली की घरी जाईल थोडं, मी खाईल थोडं, माझे लेकरं खातील. आयुष्यात आईलाही गरजेची आहे. तर आता वेळ आली आहे ब्लॉग एंड करायची. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायची. पण नवीनच चॅनलवर तर प्लीज 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 आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा. हे सगळं तुमच्या हातात आहे. ह्या मराठी माणसाला खालून वर न्यायचंय का नाही. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.